पर्सन आहे कोण, अभिजित देसाई, ज्यांचं नेबरहुड मध्ये ऑफिस आहे आणि सेक्टर 2 मध्ये ब्रिजव्ह्यू मध्ये राहतात ते. काय होतं की ना, आपण मराठी माणसासाठी लढणारी एकमेव पार्टी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुम्ही टीव्ही मध्ये न्यूज वगैरे बघतात, मग काय होतं की झगडे झाले, हे झाले, ते झाले, आणि शेवटी बदनाम कोण होतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते. बरोबर. मग त्यांना मतदान होत नाही, शेवटी 0-0-0 आकडा तुम्हाला माहिती आहे. बरोबर की नाही. सेक्टर 4 मध्ये तर मतदानच होत नाही. म्हणजे मराठी लोक दुभागले गेले, मराठी लोक आम्हाला मतदान करत नाही, कारण आपले न्यूज असे येतात, त्याचे न्यूज वगैरे मध्ये तुम्ही बघत असतात. यावेळेस असं होता कामा नये. ठाकरे बंधूंनी सर्वस्व सोडून युती केली आहे ना, आता तुम्ही मतदान करायला पाहिजे. आजूबाजूला जेवढे मराठी लोकांना या सेक्टर 4च्या त्यांना सांगायला पाहिजे, क्वालिफाईड पर्सन, इंजिनियर पर्सन राज साहेबांनी उभा केलाय, तर त्याला मतदान करा. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व संपून जाईल. मराठी माणसांचं अस्तित्व, आपण मुंबई सोडून इकडे आलं. अरे बाप रे बाप रे बाप रे, थँक्यू 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 थँक्यू. खुश आहे ना, खुश आहे. पण यावेळेस आहे ना, आपल्या 3 उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळाले, 4चं पॅनल आहे, आणि 1 राज साहेबांना मिळालंय. म्हणजे आपल्या पॅनलमध्ये इंजिन 1 आणि 3 उद्धव बाळासाहेब. बघा तुम्ही बघू शकता, ससाने साहेब आहे, या 2 ताई आहे, आणि आमचे अभिजित देसाई आहे. तर तुम्हाला 4 बटन दाबायचे. 4 बटन दाबून झाल्यावरती अभिजित देसाईंचं बटन दाबल्यावरती तुमचं वोट काउंट होईल. तर तुम्हाला अभिजित देसाई साहेबांना वोट करायचंच आहे. हात जोडून तुम्हाला विनंती आहे, यावेळेस मराठी माणसाला हरू देऊ नका, अजिबात हरू देऊ नका. आणि आपण आपल्या प्रभागामध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉलर टाईट करून राहायला पाहिजे. नाहीतर काय होतं, कोण लढणार आहे तुम्ही मला सांगा. मराठी माणसासाठी कोण लढणार आहे? आम्हीच लढणार आहे ना. मग आमचे हात मजबूत करायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे ना. आमचा आमदार आहे ना, खासदार आहे, नगरसेवक 1 होऊ द्या, 0-0चा आकडा तर फोडायला पाहिजे. ठीक आहे. मम्मी पप्पाला बी सांग, घेऊन जायचं त्यांना इलेक्शनला, आणि बोलायचं इंजिन निशाणीवरती बटन दाबा. ठीक आहे, हात जोडतो तुम्हाला. ओके, थँक्यू थँक्यू.